भोकं पडलेल्या चपलीतून काटा रुततो बापाला आणि कळ उठते मस्तकात. त्यावेळी साहेब, संघर्ष या शब्दाचा अर्थ शोधत नसतो मी पुस्तकात. बोटाला लागले बघा. परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बोटाला विळा कापला गवत कापताना. आणि आता भिजवायला आलो आहे पण बाजरी, कारण पाणी देणं तर गरजेचं आहे. कारण पावसानं जरा श्रावण सुरू झाल्यापासून दडी मारली आणि एकटा असल्यामुळं काय झालं आहे, कापरी पाईप जोडत असताना ही पूर्ण आता बोट भिजले. आता हे आपण पट्टी सोडणार आहे आणि घरी गेल्यानंतर अंघोळ केल्यानंतर परत दुसरी पट्टी करणार आहे. पण शेतकऱ्यांना पर्याय नसतो, कारण आलेलं पीक तर आपण घालवू शकत नाही. आणि जिथं पर्याय नसतो ना, तिथं स्वतःला उत्तर म्हणून उभं राहावं लागतं. आणि हा संघर्ष फक्त शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरच करू शकतात. तर भेटूयात एका नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आपल्या शरीराची काळजी घ्या शेतकरी बांधवांनो.